परभणीवरून आलेला छोटा मुलगा या मुलांचं इन्व्हेन्शन पाहूया याची बुद्धी। गुड आफ्टरनून सर, माझं नाव मितेश मल्लिकार्जुन दांडेकर सर। मी ग्रास कटर आणि वॉटर स्प्रिंकलर बनवलेले आहे। इथे आपण 1000 RPM ची मोटर वापरलेली आहे। त्याच्या खाली आपण शार्प ब्लेड वापरलेले आहेत सर। इथे आपण बॅटरी वापरलेली आहे सर। याचं इथे एक स्विच आहे, हे इंडिकेट करतं की आपलं स्विच आता सगळं रेडी आहे। इथे हे इथे आहे सर स्विच, हे इथं हे म्हणजे आता इंडिकेट करते मशीन सुरू आहे। मग आता इथे एक टेम्पररी स्विच आहे, त्याला ऑन केलं, हे पुश ऑन बटन आहे सर। ह्याला ऑन केलं की ब्लेड अशा फिरतात सर, हे बघा सर। हा सर, म्हणजे हे असं कर गवत कापणार सर सोबत। म्हणजे हे ग्रास मशीन आम्हाला पाहिजे। हा हल्ली आम्हाला याची एवढी गरज आहे। सोबत सर याच्यावर प्रोटेक्टिव्ह कव्हर आहेत। बाजारात ज्या ग्रास कटर वगैरे जे असतात त्यांना प्रोटेक्टिव्ह कव्हर नसतं सर, म्हणजे ऍक्सिडेंटली जर काय उडालं। हे कटर सर आम्ही घरी बनवलेले सर। हा म्हणजे घरच्याच सामानातून बनवलेले सर। हे प्रोटेक्टिव्ह कव्हर बाजारच्या बेड कटर मध्ये वगैरे नसतं सर, म्हणजे ऍक्सिडेंटली जर काय उडून आलं तर ते आपल्याला हार्म करू शकतं। त्याच्यामुळे आम्ही याला प्रोटेक्टिव्ह कव्हर सुद्धा लावले सर। सोबत मी 8वीला आहे सर। वडील वगैरे आलेले आहेत? हो सर, सर आणि वडील हे सर आहे। मॅडम आहे का? नाही वडील नाही, आमचे वडील आहे। हे बघा सर, सोबत आपण याचा स्प्रिंकलर पण लावले सर। म्हणजे त्याचं बटन इथं सर, इथं खाली त्याचं स्विच दिलेलं आपण। हे एकदा ऑन केलं ना सर, हे चालू राहतं सर। हे सर हे असं चालू राहतं। मग सर आपण याच्यामध्ये पाणी, फर्टिलायझर्स, खतं वगैरे काही करून टाकू शकतो सर। म्हणजे एकदा हे ऑन केलं ना, ऍटमॉस्फेरिक प्रेशर कंटिन्यू चालू राहते सर किती पण वेळ। म्हणजे एकदा आपली पॉवर पण ऑफ होत, म्हणजे पॉवर पण सेव्हिंग होती। हे बघा सर, हे बघा हे आणखीन चालू आहे सर। म्हणजे हे सर्व बॅटरीच्या भरोश्यावर चालते? हा, एकदा ऑन करून याला ऑफ केलं सर, ऑटोमॅटिक आपल्या ह्याच्यावर चालते। बॅटरी चार्जिंग वर आहे? हो सर, म्हणजे आता ह्याला आपण फ्री एनर्जी पण करू शकतो, पण माझ्याकडे ते सामान अवेलेबल नव्हतं सर त्या टायमाला, त्याच्यामुळे। काय पाहिजे मला सांग, मी तुला देईन। हो सर, म्हणजे ते कसं आहे, आपण तिथे आपण समजा याला व्हील वगैरे बसवले, मूवर टीथ वाला जर गिअर बसवला तर त्याचा 1 रोटेशन इज इक्वल टू आपण त्या ब्लेडला 4 रोटेशन देऊ शकतो, म्हणजे फ्री एनर्जी वर पण चालू शकतो। सोबत ह्याच्याऐवजी आपण इथं लिव्हर वाला स्प्रे पण वापरू शकतो, म्हणजे ते एकदा ऑन करून ऑफ केला की ऑटोमॅटिक ते पण चालू राहणार किती पण वेळ। असे इन्व्हेन्शन आहे सर, म्हणजे आपल्याला याच्यात अपग्रेड किती करू शकतो सर, मॉडिफिकेशन फुल करता येतं। आणि हे जे आहे ना सर, हे सगळं फ्री ऑफ, म्हणजे म्हणजे चीपेस्ट प्राइस मध्ये आहे सर। आता याला खर्च खूप म्हणलं तर 1,500-2 हजार रुपये येतो, खूप कमी येतो सर। हा सर, आणि ते डिझेल वगैरे ते युज करायला पण हार्ड आहे। सोबत त्याला प्रोटेक्टिव्ह कव्हर नाहीये सर। हा रिस्क आहे ते, ऍक्सिडेंट त्याला प्रोफेशनल लोक लागतात सर, कारण की हे युज करायला एक तर सोपं आहे सर। एकदा ऑन करून ऑफ केलं सर की किती वेळ पण चालते सर। माझा नंबर घे। हो सर, जास्तीत जास्त प्रमाणात बनवू आपण। हो सर, आणि ऑनलाईन याचं काहीतरी करू। हो सर, चालेल। थँक्यू सर, थँक्यू।